साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभा समालोचन. लेखन केलं आहे शैलेंद्र परांजपे यांनी. संभाजी भिडे यांच्या कथित वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ. राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करू. गृहमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं विधानसभेत स्पष्टीकरण. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते. नितीन चंद्रकांत देसाई मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची सरकारची ग्वाही. ही होती विधानसभेच्या या आठवड्याच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधिमंडळात या आठवड्याच्या कामकाजाला बुधवारपासून सुरुवात झाली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच विरोधी पक्षांच्या आमदारांनी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला, पण अध्यक्षांनी त्यांना बोलण्यास परवानगी दिली नाही. त्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी बोलण्याची परवानगी मागितली, मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं की या विषयावर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीच हा विषय उपस्थित केला आहे. त्यावर सरकारला निवेदन करण्याचे निर्देशही दिलेले आहेत. त्यामुळे हा विषय पुन्हा मांडता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीनं निवेदन केलं. संभाजी भिडे गुरुजी किंवा अन्य कोणीही महापुरुषांबद्दल वक्तव्य केलं तर कारवाई केली जाईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फडणवीस बोलत असताना त्यांनी संभाजी भिडे गुरुजी असा उल्लेख केला. त्यावर विरोधी बाकांवरील आमदारांनी आक्षेप घेतला. त्यावर आम्हाला ते गुरुजी वाटतात असं फडणवीस यांनी सांगितलं. भिडे गुरुजी यांनी बहुजन समाजाच्या तरुणांमध्ये शिवरायांचं प्रेम निर्माण केलं आहे आणि शिवरायांच्या किल्ल्यांचं प्रेमही ते वाढवत असतात असंही फडणवीस म्हणाले. आमदार नितेश राणे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा विषय मांडला. काही लोक औरंगजेबाचा फोटो स्टेटसला ठेवतात आणि वंदे मातरम म्हणायला नकार देतात असं राणे म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जिल्ह्यात औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या मुलांना आणि त्यांचे गॉडफादर शोधण्यासाठी एसआयटी चौकशी करणार का असंही राणे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीच्या उत्तरात स्पष्ट केलं की औरंगजेब कोणाचाच नेता होऊ शकत नाही आणि या देशातल्या मुसलमानांचाही नेता होऊ शकत नाही. भारतात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप किंवा अब्दुल कलाम हिरो होऊ शकतात, पण औरंगजेबाचा स्टेटस ठेवणं, मिरवणूक काढणं, त्याचं उदात्तीकरण करणं, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का याचाही तपास केला जाईल. स्टेटस ठेवणाऱ्यावर कारवाई झालीच आहे. आवश्यकता भासली तर याच कामासाठी विशेष चौकशी पथक नेमलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आमदार अबू आझमी यांनी या संदर्भात प्रश्न विचारला की बाळासाहेब प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले तेव्हा त्यांनीही माझ्यावर कारवाई करा असं आव्हान दिलं होतं. त्यावर फडणवीस यांनी स्पष्ट केलं की बाळासाहेब हे भारतरत्न आंबेडकरांचे नातू आहेत. हैदराबादच्या निजामानं अनेक प्रकारचं आमिष दाखवलं होतं, पण बाबासाहेबांनी सांगितलं की मी या भूमीतला धर्म स्वीकारेन. औरंगजेबाची मजार ही संरक्षित स्मारक आहे. मुळामध्ये दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे. मजारवर जाणं हा गुन्हा नाही. मला आमदार अबू आझमी यांनाही सांगायचं आहे की आपण सगळे निवडून येतो, मतांची काळजी आहे, पण राष्ट्रहिताच्या गोष्टींचा विचार करताना काही गोष्टींशी तडजोड करू नये. बलिदान करणाऱ्यांनी धर्म बघून ते केलेलं नाही. राष्ट्रहित सर्वोपरी ही भूमिका घ्यावी. मतांच्या लांगुल चालनासाठी चुकीच्या भूमिकांचं समर्थन करू नका. जातीच्या धर्माच्या आधारे हे सरकार कोणताही भेदभाव करणार नाही. आमदार महेश लांडगे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी स्पष्ट केलं की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं अनन्वित अत्याचार करून मारलं होतं हे आपल्यापैकी कोणीही कधीच विसरणार नाही. फडणवीस म्हणाले की आमदार रईस शेख किंवा अबू आझमी हेही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारेच आहेत. विधानसभेच्या गुरुवारच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाली. त्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मृत्यू प्रकरणाला आधुनिक सावकारी कारणीभूत असल्याचा आरोप करून संबंधित कंपनीची चौकशी करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस यांनी सांगितलं की देसाई यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. या संदर्भात आपण चौकशी करत आहोत. कर्ज झालं होतं आणि कुठेही जाणीवपूर्वक एआरसी मार्फत त्यांचा स्टुडिओ ताब्यात घ्यायचा प्रयत्न झाला का किंवा नियमाबाहेर जाऊन व्याज लावण्याचा प्रयत्न झाला का याचीही चौकशी सरकार करेल. कायदेशीर बाबी तपासून बघू आणि नितीन देसाई यांची आठवण म्हणून त्या स्टुडिओत काही करता येईल का हे कायदेशीर बाबी तपासून करू असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजय वडेट्टीवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्तीची घोषणा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी वडेट्टीवार यांचं सभागृहाच्या वतीनं अभिनंदन केलं. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं असतात, ती समान वेगानं धावायला हवीत असंही शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह विविध गटनेते आणि आमदारांनी वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की विरोधी पक्षनेतेपदाचं काम करताना समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, तसंच या सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचाही प्रयत्न करू असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. विधानसभेच्या शुक्रवारच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासानं झाली. ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या निर्घृण मारहाणीचा विषय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला आश्वस्त केलं की ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे आणि राज्य सरकार या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करेल. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारच्या कारभारामुळे कोणताही समाजघटक समाधानी नाही आणि शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला किंवा व्यावसायिक असे सर्व वर्ग एकूणच राजकीय व्यवस्थेवर नाराज आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आमदार भास्कर जाधव यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव हे विरोधी पक्षांचं आयुध आहे आणि त्यातून शोषितांच्या, वंचितांच्या, नाहिरे वर्गाच्या आवाजाचं प्रतिनिधित्व हा प्रस्ताव करतो. विरोधी पक्षांमधील नेते घेता तेव्हा तुम्हाला सत्ता राबवता येत नाही हे सिद्ध होतं आणि हा तुमचा आणि तुमच्या विचारधारेचा नैतिक पराभव आहे असंही ते म्हणाले. आमदार आशिष शेलार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सांगितलं की विरोधी पक्षांचा प्रस्ताव म्हणजे झोपेचं सोंग घेऊन झोपणाऱ्या माणसासारखी गोष्ट. हे काँग्रेसच्या आरोपांचं वर्णन होऊ शकतं. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी कोरोना काळात मुंबईत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशा सुरू आहेत, कारण या लोकांनी डॉक्टर न नेमताच त्यांचे पैसे वाटले आहेत असा आरोप केला. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना आपलं सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे असं सांगून गेल्या वर्षभरात समाजाच्या सर्व घटकांसाठी केलेल्या कामाची यादी सादर केली. तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करून कोणी महागद्दारी केली ते महाराष्ट्राला माहीत आहे अशी टीकाही त्यांनी केली. विधानसभा समालोचन आपण ऐकलत. लेखन केलं होतं शैलेंद्र परांजपे यांनी. वाचक स्वर होता भक्ती सोनटक्के यांचा. आता ऐकूया विधान परिषद समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांचं. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या काँग्रेसच्या शिदोरी या मुखपत्रावर कारवाई करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं योजना आणण्याची राज्य सरकारची घोषणा. महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगांबाबत मंत्री उदय सामंत यांच्याकडून श्वेतपत्रिका सादर. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर विश्वास व्यक्त करणारा प्रस्ताव सभागृहात संमत. ही होती या आठवड्यातील विधान परिषदेच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि अंतिम आठवड्याच्या कामकाजाला बुधवारी सुरुवात झाली. विधान परिषदेत सकाळच्या सत्रातील विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना घेण्यात आल्या. अनुवंशिक रक्तदोषामुळे होणाऱ्या हिमोफिलिया या आजारावरील उपचारांसाठी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात डे केअर केंद्र सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहात केली. भाजपाच्या उमा खापरे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या या नागरी सेवा मंडळाच्या शिफारसीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेनं करण्यात आल्याचं विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. कोकणात नैसर्गिक आपत्तीपासून होणारी हानी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत 1032 कोटी रुपये खर्च करून उपाययोजना केल्या जातील असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेसचे भाई जगताप यांनी स्थगन प्रस्तावावरील सूचनेद्वारे महात्मा गांधी यांच्या विरोधातील वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणी संभाजी भिडे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसंच ज्या चित्रफिती माध्यमांवर फिरत आहेत त्यांची सत्यता पडताळून पाहिली जाईल असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केलं. महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात आक्षेपार्ह लिखाण
करणाऱ्या काँग्रेसच्या शिदोरी या मुखपत्रावर देखील कारवाई केली जाईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी लव्ह जिहाद विरोधी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं सर्वंकष विचारविनिमयातून नवनवे उपक्रम राबवण्याची आणि त्या माध्यमातून पोलीस दल अधिक सक्षम करण्याची आवश्यकता प्रसाद लाड यांनी व्यक्त केली. राज्यातील ब आणि क वर्गातील देवस्थानांचा जीर्णोद्धार आणि डागडुजीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं वेगळी योजना आणण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी दिली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. नितीन देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे एनडी स्टुडिओ राज्य सरकारनं ताब्यात घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य कलामंच उभारावा अशी मागणी दरेकर यांनी केली. त्याला विरोधी पक्षातील भाई जगताप, सचिन अहिर यांनी अनुमोदन दिलं. यावर प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी अत्यंत कष्टानं उभारलेला एनडी स्टुडिओ कोणाच्याही घशात जाणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातून परराज्यात गेलेल्या उद्योगांबाबत वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका गुरुवारच्या कामकाजात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडली. वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, सॅफ्रॉन आणि बल्क ड्रग पार्क हे प्रकल्प परराज्यात का गेले याची वस्तुस्थिती या श्वेतपत्रिकेत मांडण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. स्थानिक स्तरावर कोणताही प्रकल्प प्रलंबित राहू नये या दृष्टीने एखाद्या प्रकल्पासाठी 200 पेक्षा अधिक वृक्ष तोडण्याच्या परवानगीचे अधिकार पुन्हा स्थानिक वृक्ष प्राधिकरणाकडे देणारं विधेयक गुरुवारच्या विधान परिषदेच्या कामकाजात मंजूर करण्यात आलं. विधेयकांच्या कामकाजानंतर विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात झाली. राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे. 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या बाबतीतही महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. कर्जाचा बोजा वाढवणाऱ्या सरकारनं सामाजिक योजनांना मात्र कात्री लावली आहे, तर भूमाफियांच्या फायद्यासाठी बारसू प्रकल्प केला जातोय का असा प्रश्नही विरोधी पक्षनेत्यांनी केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिला नसल्याचं दानवे यांनी सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना मांडली. शुक्रवारी सकाळच्या सत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. बारसू येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाला उशीर केल्यामुळे सौदी आरामकोनं पाकिस्तानात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानं पाकिस्तानला फायदा होणार आहे. याही स्थितीत भारतातील सरकारी तेल कंपन्यांच्या माध्यमातून बारसू येथील प्रकल्प पूर्णत्वाला नेला जाईल. लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सभागृहात दिली. पोलीस दलाची रचना बदलण्यात येत आहे. शहरी भागात 2 पोलीस स्थानकांमधील अंतर 4 किलोमीटर आणि ग्रामीण भागात 10 किलोमीटरपेक्षा अधिक नसेल याची काळजी घेण्यात येईल. पोलिसांच्या 18,331 पदांची भरती सुरू असून 18,552 पदांचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान 96 तास इतकी मुदत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 20 गुंठे जमीन असण्याची अट शिथिल करून 10 गुंठे करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी विधान परिषद सदस्य नादो महानोर यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव संमत करून सभागृहात श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहात सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेना अर्थात एनसीसी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक महेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याचं सांगितलं. या समितीच्या अहवालानंतर त्या अनुषंगानं पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल आणि दोषींवर कारवाईचं आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास आता 25 लाख रुपये इतकी भरपाई मिळेल, तर कायमचं अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपये, गंभीर जखमींना 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50,000चं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिलं.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनातील कामकाजाचा आढावा घेतला. पुढील अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 रोजी विधानभवन नागपूर इथं होणार असल्याची घोषणा गोऱ्हे यांनी केली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्वांचं आभार मानलं आणि राष्ट्रगीतानं कामकाज संपलं. विधान परिषद समालोचन आपण ऐकलत. लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. वाचक स्वर भक्ती सोनटक्के यांचा. आणि याबरोबरच साप्ताहिक विधिमंडळ समालोचन समाप्त करीत आहोत.